नमस्कार सर्वांना. तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे कारण आजच्या ब्लॉगपासून मी ब्लॉगिंगला चालू करते आहे. तर हा जो माझा ब्लॉगिंगचा पहिला ब्लॉग आहे हा आहे चुलीवरचा स्वयंपाक. कारण रोजच आपण किचनमध्ये गॅसवरती किंवा मग शेगडी म्हणता येईल त्यावरती स्वयंपाक करतो, पण चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे आपल्या मुळाकडे परतणे. जरी रोजच्या धावपळीच्या जीवनात चुलीवर स्वयंपाक करणे सर्वांना शक्य नसले तरी सण उत्सवाच्या वेळी किंवा सुट्टीच्या दिवशी चुलीवर हे जेवण आपण बनवू शकतो, जे की आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. तर त्यासाठी अगोदर सर्वात मी शिरा बनवते आहे. काहीतरी गोड अगोदर बनवायला पाहिजे म्हणून मी अगोदर शिरा बनवते आहे. एका साईडला मम्मीने डाळसुद्धा ठेवली आहे शिजवण्यासाठी आणि मी पहिल्यांदा चुलीवर स्वयंपाक करते आहे म्हणून मी शिरा बनवते आहे. सो शिरा माझा एवढा आय थिंक तूप कमी पडले त्यामुळे एवढा छान नाही झाला आहे, पण चवीला चांगला झाला होता. असो, त्यानंतर आपल्याला भाजी पोळी एकीकडे भातसुद्धा ठेवणार आहे मी करायला. आता अगोदर आम्ही थोडासा शिरा खाऊन घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला चालू केलं. तर मी सर्वात अगोदर भात शिजवण्यासाठी ठेवला आहे. तर आपण जे कुकरमध्ये भात लावतो तो आपण एकदा सेट करून दिला तर त्यानंतर आपल्याला त्याच्याकडे परत पाहायची गरज नाही आहे, पण चुलीवर तसं नसतं. सो मी आता भात झाल्यावर भाजीचा जो मसाला आहे तो भाजून घेते आहे. सो मसाल्यामध्ये मी घेतला आहे खोबरं, धने, जिरे, दालचिनी, डाळ व शेंगदाणे, थोडीशी लवंग, विलायची 1-2 आणि खसखस. हे सर्व व्यवस्थित भाजून घेतलं आहे. भाजल्याच्यानंतर मी हे वटावरती बारीक करून घेते आहे. सो हे बारीक झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याची प्रॉपर भाजी करून घ्यायची आहे. सो कढईत तेल घेतलं आहे आणि माझं झाल्याच्यानंतर मला परत मावशीने थोडंसं आणखीन त्याच्यामध्ये पाणी टाकून ते बारीक करून दिलं आहे. एका साईडला मम्मीने कणिक तिंबून घेतली आणि तिने पोळ्यासुद्धा करायला चालू केल्या आहे. सो मावशीने मला सर्व चॉपिंग करून दिली आहे, म्हणजे कांदा नाही घेतला याच्यासाठी, फक्त लसूण, अद्रक, जी कच्ची केळी होती ते सुद्धा चॉप केलं आहे मावशीने. सो मी आता भाजी बनवून घेणार आहे. तेल गरम झालं आहे. तेलामध्ये अगोदर मी लसूण कांद्याची पेस्ट टाकली आहे आणि त्यानंतर जो मसाला आपण बनवला होता भाजून बारीक करून परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो छान व्यवस्थित बारीक करून घेतला होता तो मसाला टाकते आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे तो व्यवस्थित परतला जावा तेलामध्ये. आणि याच्यामध्ये कच्ची केळी जी चॉप केलेली आहे ती टाकायची आहे आपल्याला आणि ही केळी टाकल्याच्यानंतर व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. सो चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे अत्यंत पोषक तत्वांचे जतन करणं आणि चविष्ट आणि खमंग जेवण लागतं हे. आणि पारंपरिक पदार्थ जे असतात ते तर चुलीवरच बनवायला पाहिजे, जसं की भाकरी, पुरणपोळी, पिठलं किंवा मातीच्या मडक्यातील आमटी. सो मी हे मातीच्याच भांड्यात सर्व काही बनवलं आहे. तर ज्वारी किंवा बाजरीची कडक भाकरी चुलीवरच्या आचेवर छान भाजली जाते आणि तिला एक वेगळाच खुसखुशीतपणा येतो. सो नेक्स्ट टाईम आपण भाकरीसुद्धा बनवणार आहोत. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनिक आणि कौटुंबिक जवळीकसुद्धा येते. आपल्या घरचे सर्व लोक जमल्यावर तर असा एक मेन्यू व्हायलाच पाहिजे. आणि त्यानंतर इंधनाचा वापर आणि पर्यावरण. तर गावाकडच्या भागात शेतीतील टाकाऊ पदार्थ, पालापाचोळा आणि वाळलेली लाकडे इंधन म्हणून वापरली जातात मोस्टली. एक प्रकारे बायोमासचा वापर आहे ज्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लागते आणि नैसर्गिक संसाधनांचा पूर्ण वापर होतो. सो आपला भाजी झाली आहे, वरण भात झाला आहे, शिरा तर झाला आहे. आता मम्मी थोड्याशा पोळ्या आणि थोडेसे फुलके करते आहे. तर आपल्याला चूल पेटवताना खूप काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, जसे धुराचे नियोजन, स्वच्छता आणि आधुनिक चुली थोड्याशा वेगळ्या आहेत. कारण इथं 2 चुली वेगळ्या आहेत आणि एक लोखंडाची चूल आहे. त्या चुलीला आम्ही वॉर्निश दिलं होतं, बट जेव्हा आम्ही त्या चुलीचा यूज करायला चालू केलं ते वॉर्निश निघून गेलं सर्व. म्हणजे त्याला जे आपलं फ्लेम असते त्यामुळे ते वॉर्निश आय थिंक जळून गेलं सर्व. तर धूररहित चुलीसुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे माझ्याकडे नाही आहे आणखीन, पण मी पुढे चालून घेईल ती. तर चुलीचा वापर थोडा व्यवस्थित करायचा आहे कारण माझं फर्स्ट टाईम होतं त्यामुळे मला जास्त करू नाही दिलं मम्मीने, थोडंच केलं आहे मी सर्व आणि जे सोपं जाईल तेच करू दिलं मला सर्वात अगोदर. सो हा फुलका मी आरावर भाजून घेते आहे, फर्स्ट टाईम करते आहे. तर हा फुलका मी जेव्हा खायला घेतला तो अतिशय टेस्टी होता. रोजच्या फुलक्यापेक्षा हे फुलके जास्त टेस्टी लागतात. सो हे तुम्ही नक्की ट्राय करा. सो स्वयंपाक झाला आहे आणि वरण आता जे शिजवलं आहे ते थोडंसं डाळिंबी झालं आहे कारण मी नंतर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आहे, बट ठीक आहे, खाण्यासारखं झालं आहे. सो मी ताट वाढून घेते आहे. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि याच्यानंतर मी काय काय करू हे पण सांगा.